पत्नी आणि चिमुकल्या मुलाची हत्या या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण मेहकर शहर हादरून गेलं असून परिसरात भीती व हळहळ व्यक्त होते। निर्दयी पतीला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राहुल मस्के व त्याची पत्नी रुपाली, मुलगा रियांश, वडील हरिगोविंद मस्के, आई ताराबाई हरी मस्के, आजी असे एकूण 6 जण शिक्षक कॉलनीत घरात वास्तव्यास होते। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुल मस्केनं अचानक घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि पत्नी रुपाली व मुलगा रियांश याच्या डोक्यावर सपासप वार केलं। हा वार खाली नाही गेला, यामध्ये मुलगा जागेवरच कोसळला तर बायको रुपाली ही गंभीर जखमी झाली आहे। घरात किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले। समोरील दृश्य पाहून सगळेच हादरले। शेजाऱ्यांनी तातडीनं रुपालीला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं, पण खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रुपाली यांना छत्रपती संभाजीनगर इथं हलविण्यात आलं होतं, पण वाटेतच जालन्याजवळ पोहोचले असता त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपी राहुल मस्के याला ताब्यात घेतलंय। पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती ठाणेदार व्यंकटेश अलवार यांच्याकडून प्राप्त झाली आहे। या घटनेमागील नेमकं कारण, संशयाची पार्श्वभूमी आणि आरोपीच्या मानसिक स्थितीबाबत चौकशी करण्यात येते, अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळते।